ओमराजे, तुम्ही जे बोललात त्यांनी आपल्यावरती आरोप केला होता की तुम्ही मोदींचे फोटो लावून जिंकलात. आणि मग ओमराजे, तुम्ही चांगली आठवण करून दिली. ज्या वेळेला मोदी नाव कोणाला माहिती नव्हतं तेव्हाही आम्ही धाराशिव जिंकत होतो. मोदी होते म्हणून तुम्ही. मग मी असं जर म्हटलं की शिवसेना प्रमुख होते म्हणून मोदी तुम्हाला दिसतायत, आम्हाला काय सांगताय मोदींचं कौतुक? आम्हाला आमचे शिवसेना प्रमुख आणि माझे त्यांनी मला सोबत तुम्ही दिलेले कट्टर सगळे जीवाला जीव देणारे मावळे जे आहेत ते पुरेसे आहेत. पण अटल बिहारी वाजपेयी जेव्हा मोदींना कचऱ्याच्या टोपलीत टाकायला निघाले होते तेव्हा संपूर्ण देशात एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी मोदींना वाचवलं नसतं तर मोदीच दिसले नसते. म्हणजे अशा माणसांनी जो पक्ष स्थापन केला त्या पक्षाच्या शिवसैनिकाला जिंकण्यासाठी मोदींची गरज लागेल असं तुम्हाला वाटतंय? उलटा आता त्यांच्या लक्षात आले भाजपला की महाराष्ट्रामध्ये मोदींचं राहणं चालूच शकत नाही, खोटा सिक्का आहे. आणि म्हणून त्यांनी शिवसेना चोरली, फोडली आणि बाळासाहेबांचे फोटो लावत आहे. मी तर उघड दर सभेत आव्हान देतो, त्या मिंदेला पण देतो आणि भाजपना देतोय, अरे माझे वडील चोरण्यापेक्षा हिंमत असेल तर स्वतःचे वडील आहेत ना, त्यांचे फोटो लावा आणि मतं मिळवा ना. का स्वतःच्या वडिलांवरती आत्मविश्वास नाही एवढा की हे काही देऊ शकतील? मी राजकारणात बोलतोय, राजकारणाबद्दल बोलतोय. तुम्हाला जर का लोक बाहेरून चोरून घ्यावी लागतायत, नेते चोरून घ्यावे लागतायत, आदर्श जे आमचे हिंदू हृदय सम्राट देशात एकच, त्यांची बरोबरी करण्याचा यांनी प्रयत्न केला पण होऊ शकत नाही. कोणी मानायलाच तयार नाही त्यांना हिंदू हृदय सम्राट. या अशा भाडोत्री पक्षाला काय एक अवदसा सुचले मला कळत नाही. मी प्रत्येक सभेमध्ये जे सांगतो की यांचं हिंदुत्व आणि आमचं हिंदुत्व वेगळं आहे आणि आपली सुद्धा फसगत झाली. गेल्या वेळेला मला कल्पना आहे की इथे लोकसभेची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा लातूरमध्येच पहिली सभा झाली होती, बरोबर आहे ना? मोदीजी आले होते, मला बोलवलं होतं, मान पान सन्मान. आणि मग मोदीजीने माझा उल्लेख केला होता, मेरे छोटे भाई, मेरे छोटे भाई. आता त्यांनी नवीन सुरू केलंय, ये किती इतके करोड लोक, यही मेरा परिवार आहे. आनंदाची गोष्ट आहे. आता तरी निवडणुकीपुरतं तरी तुम्हाला कळलं की परिवार आहे. पण मी मुख्यमंत्री असताना माझी एक मी घोषवाक्य दिलं होतं करोनापासून वाचण्यासाठी, माझे कुटुंब माझी जबाबदारी. बरोबर ना? मोदीजी तुम्ही अर्धीच गोष्ट दिली, मेरा परिवार. जिम्मेदारी कौन लेने वाला है वो नहीं बताया. माझे कुटुंब, पण तुमच्या कुटुंबाची जबाबदारी घेणार कोण? जसं आज सुद्धा मी सांगतोय महाराष्ट्र माझं कुटुंब आहे आणि त्याची जबाबदारी माझ्यावर आहे, मी घेतोय महाराष्ट्राची जबाबदारी. तुम्ही तर 10 वर्ष पंतप्रधान होतात.